आणि ज्यांनी आज बंडखोरी केलेली आहे त्यांना मी एक या निमित्ताने इशारा देतो, अब तुम्हारी खैर नाही. आता ही आघाडी फेविकॉलनं चिकटलेली नाही, ही आपण आता बिल्डिंग केलेली आहे. जे आम्ही आता एकत्र आलेलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. कारण सारखं असं करत राहिलं तर जनतेला ते आवडत नाही. लोक टीका काय करतायत मला याचं उत्तर सापडले. म्हणजे आम्ही असंच लढत राहावं, संघर्ष करत राहावं, पैसे खर्च करत राहावेत अशी अनेकांची इच्छा असली तरी दुर्दैवानं आमची युती होऊन त्यांचं स्वप्न भंग झालेलं आहे. राजेसाहेबांनी सांगितलं की माझी 9 ते 18 फॉर्म भरले होते. आता राजेसाहेब तुमची शिस्तप्रिय पार्टी आहे आणि आमचा तेवढ्या पडायचा होता. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. बंधूंनो, 11 वर्षांनी आपली ही आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राजेसाहेबांची शाहू आघाडी एकत्र आलेली आहे. आता ही आघाडी फेविकॉलनं चिकटलेली नाही, ही आपण आता बिल्डिंग केलेली आहे. आणि म्हणून मी त्या भाषणामध्ये म्हणालो होतो की आम्ही आता एकत्र आलेलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. कारण सारखं असं करत राहिलं तर जनतेला ते आवडत नाही. आणि म्हणून या युतीच्या माध्यमातून कागल शहराचा विकास कसा होईल, कागल शहराचा आणि कागल शहरातील जनतेचा आणि विशेषतः होणाऱ्या सर्व तालुक्यातील निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्याचा आणि तालुक्याच्या जनतेचं भलं कसं होईल एवढा एक विश्वास घेऊन आम्ही ही युती केलेली आहे. आता विरोधक काही म्हणत असते, वास्तविक आम्ही विरोधक कोणाला मानतच नाही. वास्तविक आमची दोघांची युती झाली म्हटल्यावर लोक टीका काय करतायत मला याचं उत्तर सापडले. म्हणजे आम्ही असंच लढत राहावं, संघर्ष करत राहावं, पैसे खर्च करत राहावेत अशी अनेकांची इच्छा असली तरी दुर्दैवानं आमची युती होऊन त्यांचं स्वप्न भंग झालेलं आहे. मला वाटते त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. आमच्या युतीला दृष्ट लावून एवढी या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो. आता तुम्हाला सर्वांना आम्ही यावेळेला आलो त्याला अवघडण्यासारखं वाटते. आता वास्तविक आता अवघडणं बंद करा. 11 वर्षापूर्वी सुद्धा आपण एकत्र होतो. पहिली कुणाला घोषणा द्यायची, दुसरी कुणाला पहिल्यांदा काय करा, युतीची घोषणा द्या. आता मनातलं सगळं जळमळ काढून टाका आणि हातात हात घालून आपण या निवडणुकीमध्ये प्रचार करा. हे ठीक आहे. मी त्यावेळेला म्हणालो होतो की 11 वर्षात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. अनेकांची भांडणं झालेली आहेत, अनेकांचे मतभेद झालेले आहेत, अनेकांचे अनेक प्रसंग घडलेले आहेत. आता त्याचा उल्लेख समजशे राजेंनी केला की भाषणामध्ये हास्य दाखवून कुणीच छोडेल नव्हतं. आता कदाचित त्या व्हिडिओ ते दाखवतील, भाषणं दाखवतील. आता कशाच्याही विश्वास न ठेवता नव्यानं आता पुन्हा एकदा आम्ही जी युती केलेली आहे ती लक्षात ठेवा. आणि आज ज्या उमेदवारांनी आमच्यासाठी उमेदवारी परत घेतली त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. राजेसाहेबांनी सांगितलं की माझी 9 ते 18 फॉर्म भरले होते. आता राजेसाहेब तुमची शिस्तप्रिय पार्टी आहे आणि आमचा तेवढ्या पडायचा होता. जेव्हा आमचा तेढा उदरतो पाणी उदरतात, त्याला कासरं लावावं लागतात, तरी सुद्धा आपण या दोन्ही पार्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम करू. आणि ज्यांनी आज बंडखोरी केलेली आहे त्यांना मी एक या निमित्ताने इशारा देतो, अब तुम्हारी खैर नाही. आणि म्हणून या निवडणुकीत ज्यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी सत्तेचे अनेक फायदे घेतलेले आहेत,
आणि या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत त्यांचं डिपॉझिटच कसं जप्त होईल हे आपण बघितलं पाहिजे. त्यांनी विश्वासघात केलेला नाही, त्यांनी जनतेच्या विश्वासाचा घात केलेला. या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी दोन गट एकत्र येणार म्हटल्यानंतर कुणाला आवडलं असेल, कुणाला आवडलं नसेल, पण आमच्या दोघांच्यासाठी जेव्हा निकाल लागेल तेव्हा आमच्या प्रतिष्ठेसाठी, आमच्या या राज्यामध्ये असलेल्या दोघांचं जे वजन आहे ते वाढवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करावे. या निवडणुकीमध्ये कसलेही मतभेद न येता हे आम्ही साहेबांसाठी करतोय, राजेसाहेबांसाठी करतोय. भावना कार्यकर्त्यांनी आपल्या मनात बाळगली पाहिजे.